नमस्कार मित्रांनो, जीवन एकदम चॅनलवरचे सरसे स्वागत करूया मित्रांनो. आज आपण चाललेलो आपल्या गावामध्ये. आज मित्रांनो HPL चा दुसरा दिवस आहे. तर चला आता जाऊया. कोण कोण आले तिकडे तुम्हाला बघायला भेटेल आणि कोणत्या टीम आहेत आज खेळणार आहेत ते देखील बघायला भेटेल. तर नक्कीच बघा तुम्ही. आता मित्रांनो जस्ट उठलेलो आहे आणि मस्त नाश्ता पाणी झालेला आहे. आता जाणार आहे थोड्याच वेळात. आता वैभव भाई बघूया आता काय करतं. वैभव भाई त्यांच्या घरी जाणार आहे. वैभव भाई असेल तर आपण सोबतच जाऊ त्यांच्या इथे. मग तिथे गेल्या की तुम्हाला दाखवून सर्व आजचा ब्लॉग कसा होतो तो. मुंबईमध्ये 3 फेऱ्यांचं पण मैदान आहे, पण आपल्याला तिकडे जायला भेटेल का नाही भेटेल माहीत नाही, कारण की गावामध्ये 2 मॅच आहेत. तर चला मित्रांनो मित्रांनो बघा आता तुम्हाला एक दाखवतो. जॉन भाई आले धावत, कारण की जो पण आले ब्लॉगमध्ये, त्याला पण ब्लॉगमध्ये लय आवडतं यायला. बरं वाटतं मला पण असे बारीक पोर आले की. जॉन भाईने बंदूक घेतले काय? जॉन भाई तो काय पोलीस वाला होणार आहे का काय? मग बंदूक काय घेतले? शाळेमध्ये गाव जायचा 10 वाजता का? ठीक आहे. सामना होणार आहे. मित्रांनो आजचा सामना रमणार आहे विशाल ओपे आणि सोपान म्हात्रे यांच्या विरुद्ध. आणि आजची टीम पाहू शकता तुम्ही बसलेली विशाल भोपे यांची. आणि तिकडे पाहू शकतात तुम्ही वीर पंकज पाटील हे स्पॉन्सरशिप आहेत. आणि मित्रांनो दुसरा स्पॉन्सर आहे या टीमचा दत्ता माली दादा या टीमचं स्पॉन्सर आहे. यांनी टीम स्पॉन्सरशिप केली आहे. मित्रांनो आता ओपनिंगची जोडी चाललेली आहे विशाल 11 संघाची. शुभम आणि विशाल हे आता ओपनिंगची जिम्मेदारी घेतलेली आहे आजची. आता बघूया कशा प्रकारे कामगिरी करतात. त्याला दोन्ही पण चांगले प्लेयर आहेत. हरिग्राम गावातील मेन टीम मध्ये खेळतात आणि एकच टीम मध्ये आले HPL च्या याच्यामध्ये. कॅप्टन लीड सोपान म्हात्रे आणि सोपान म्हात्रे यांची टीम उतरली. आता पाहू शकतात तुम्ही मैदानामध्ये, तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकतात यंगस्टरांना घेऊन चाललेलं आहे सोपान म्हात्रे. आता चला मित्रांनो कालच्या हरकत आपण गेम प्लॅनिंग ऐकून घेऊ. चला आता ग्राउंड मध्ये चाललोय मी. सामन्याला आपण तोंड चालू करायचं आणि पहा या मित्रांनो सोपान म्हात्रे यांची टीम पाहू शकतात तुम्ही आता मैदानामध्ये उतरलेली. काहीतरी प्लॅनिंग आहे इकडं. आजची जिम्मेदारी रोहित घरत यांच्याकडे आहे. संकेत पाटील देखील असणार आहेत. तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो. पंचांची भूमिका संकेत पाटील कडे आहे. संकेत पाटील आणि रोहित पाटील. पवन सुद्धा आहे मित्रांनो या टीम मध्ये, सोपान म्हात्रे यांच्या टीम मध्ये. दोन बायर एक बॉलर काय कशी काय काय कशी काय विकेट रोनक
बॉक्स मध्ये नको जुना आहे का कर्जाखाली जावे त्यांची सोय केलेली आहे. मित्रांनो या टीम मध्ये प्रसाद पाटील होता, पण आज प्रसाद पाटीलची कुठेतरी कमतरता जाणवते, कारण की स्ट्रॉंग टीम होती. आर्केश होता यांच्या टीम मध्ये, प्रसाद होता, उज्जैन पाटील होता, पण आज त्यांना जमलं नाही केलेला याचा. मित्रांनो बघा वैभव ओपी पाहू शकतात तुम्ही. आता आपले खेळणारे आमच्यामध्ये कोणच नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न मागील मॅचमध्ये देखील केला. ओटीपीची संपूर्ण टीम होती आणि आमची सगळी लहान लहान पोरं होती. आम्ही सगळे प्रमोट केले, मी मागे राहिलो, तर मॅच चांगली झाली होती. या मॅचमध्ये देखील चांगला प्रयत्न करू, कारण सोपन चांगला प्लेअर आहे, त्याची सगळी पोरं त्याच्या टीममध्ये आहेत, पण आमचा आम्ही बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. प्रोफेशनल प्लेअर चाललाय सोपान म्हात्रे, पाहू शकता तुम्ही. सोपान म्हात्रे यांना चष्मा देत आहेत आपल्याला. चला हो भन्नाट एक तिसरा बॉल टाकण्यासाठी त्याची आदित्य ओपी फुलटॉस आणि हा सुगत लो. एक ओव्हर मध्ये 3 नो टाकलेले आहेत. बॅटिंग करतो आपण. आता बघा लेफ्टी मध्ये गेलं. चौका चौका लेफ्टी मध्ये मित्रांनो बघा चौका मारलाय. दोन्ही साईडची ना मित्रांनो बघा. इकडे संतोष दादा आहे आणि आपले अनिल भोईर दादा सुद्धा आलेले आहेत मॅच बघायला. इकडे आपले नशीब भोपी दादा सुद्धा आले आहेत. काय सचिनचे पप्पा. इकडे आपले गावातील पोरं बसलेत, मॅचिंगचा आनंद घेतात. आणि इकडे आपले सचिन गोडविंदे दादा सुद्धा आलेले आहेत. पुढच्या वर्षी त्यांचा नक्कीच कमबॅक बघायला भेटेल, कारण की खूप कमी भासते, कारण की 40+ टीम मध्ये, कारण की लेफ्टी बॅट्समॅन आणि लेफ्टी गोलंदाज आला की एकदम भारी टीम होणार आहे आपल्या हरिग्राम गावची. आणि वेलात वेल काढून सुद्धा दादा आलेले आहेत. आणि शैलेश दादा इकडे, आणि शैलेश दादाचे पोर पाहू शकतात तुम्ही. आई आता गोलावेला आता मॅच बी झाली त्यांची मस्त की. मॅच मध्ये थोडसा त्यांना पराभव पत्करावा लागला, ठीक आहे, पण पुढल्या वर्षी चांगल्या जोमाने या आणि विजय प्राप्त करा. चांगली गोलंदाजी केली. आणि इकडे श्रीबाई काय सांगताय? श्रीबाई काय ग्राउंड नाही. मित्रांनो बघा आपले विजय दादा म्हात्रे सुद्धा आलेले आहेत आणि आपले श्री गणेश दादा सुद्धा आलेले आहेत, पाहू शकतात तुम्ही. काय सांगाल? शेरीबाई हरिग्राम टीमचा मास्टर माइंड, जो नेहमीच प्लेयरांना चांगले प्रोत्साहन देत असतो आणि चांगले म्हणजे प्लेयर घडवण्याचं काम करत आहे. आणि इकडे बंटी करत आहेत आपले बबनदा भोपी सुद्धा आलेले आहेत. आता पुढे बंटी करत, आज तू मॅच बघायला आले तर तू कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहे? काय सांग? सोपान म्हात्रेला. त्याचं कारण का? कारण की जास्त वेळ घेत नाही, कारण की आपल्या पुढं मग जरा व्हिडिओ शूट करते. नंतर बोलू आपण सामना विन झाल्यावर. प्रेम भाई जरा नीट बस. बघा इकडे बसल्यात पोरा. यो कोण आहे? सौरभ भाई सुद्धा आलाय आज पण. योगेश दादा आहे सुद्धा बघा. मामा सुद्धा मॅच बघतात सोपन भाईची. आणि इकडे मॅच चालू आहे सोपन भाईची, पाहू शकता. बॅटिंगला उतरले. जयदेव चौधरी पण आलेला आहे. हर्ष म्हात्रे
ओरपा दद्दू बसले बाळकृष्ण ओपी. चला आता हे तुम्हाला दाखवतो. आतिश पात्रे पण आला, इकडे साहिल आहे, आपला रंग्यादा आहे, अनिल दादा भोपी सुद्धा आलेले आहेत पाहू शकतात. सचिन भगत सुद्धा आलेले आहेत आणि आपले मनोज घोडविंद दादा आलेले आहेत मॅच बघायला. मंगेश जाधवला पाहू शकतात तुम्ही. अनिकेत कोंडिलकर आहेत, जयदास जले दादा सुद्धा आलेले आहेत आणि इकडे आदी पाटील आहे आणि इकडे बाकी सर्व प्लेयर आहेत आपले गावातील इथे बसले आहेत. त्यांची टीम आता उतरली म्हणजे बॅटिंग करायला सोपान आणि नीरज इथे पाहू शकतात तुम्ही. चला इथं आता बारीक बारीकली पोरं पण आहेत, तुम्हाला दिसेल बघा. तेव्हा मॅच बघतात. काय रे कुठनं आल्यात, कुठचं लास्तांदी. इकडे सुजल आहे मस्त की राजेश बसले गाडीवर बसून मॅच बघते आणि इकडे आपले बरेच मंडळी आहे पाहू शकतात तुम्ही. आपले इकडे पाहू शकतात दादा सुद्धा आलेत बघा. केलं ते म्हणजे राजन पहिल्याच चेंडूवर षटकार, त्यानंतर सिंगल. आता पाहिला पूर्ण चेंडू, हा चेंडू पंच आमच्याकडे, पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू, स्वर मारा, एक धाव ऍड होईल. धावल काय धाव संख्या लागेल 10 धावा. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते संघ राज जाधवचा. 10 धावा. अप्रतिम फलंदाज मात्र कुठेतरी आणि त्याला पाठवून दिला षटकारासाठी. काय अप्रतिम फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये राज जाधवची. काय अप्रतिम फटकेबाजी, वारंवार मागणी गोलंदाजी पाहायला मिळते. सोपान मात्र हा चेंडू सोडून दिला. पंच आमच्याकडे, पंचांचा इशारा येईल. चेंडू वाईड आहे, खराब चेंडू. आता मात्र कुठेतरी दर्पणात सापडलेला दिसतो. सोपान राज जाधवची पाहायला मिळते. पुन्हा चेंडू पाहूया. हात देखील पुलटाच होता, त्याला बीज होते आणि चेंडू निर्धाव. आता मात्र सोपान मात्र कुठे निर्धाव चेंडू काढण्यात यशस्वी ठरला आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. सोपान मात्र जे कधी बाजी उदर, कधी बाजी उदर असा चित्र आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी, कधी गोलंदाजी. सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या नंबरची ट्रॉफी कोण उचलणार हे पाहणे गरजेचं आहे. पाहूया गोलंदाजी मार्को सोपान. राज जाधवला बीट करून चेंडू फक्त एक धाव मिळेल, फक्त एक धाव मिळेल. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि षटक समाप्तीचा इशारा. बॅटकर आहे का, सॉरी हा बॅटकर आहे, बॅटकर. अप्रतिम स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी आपण पाहू शकता, किती मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या. त्याच्यावर नजरा लागले दोन्ही संघांच्या. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळते काकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याची राहिली. काकाचा हा चेंडू होता बरोबर. राज जाधव जखमीशिवाय जरूर आहे. पाहूया शॉर्ट ऑफ चेंडू, जेलची शक्यता, जेल खाली क्षेत्र पोहोचेल का, परंतु त्याच्या आवश्यकच्या बाहेर धावा जातील. 2 धावा. चांगली गोलंदाजी, चांगली गरज स्थिती. जाधव वाढ बघते षटकारांची, कारण का ती ओळख आणि काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते काकाची. मात्र गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या भरून व्हायला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी यंगस्टर आहे, परंतु 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये अवघ्या धावा खर्च केल्यात. 2 काय अप्रतिम. हेलिकॉप्टर घुमवला, चेंडू जाईल सीमा पार आणि रोहितने केलेली चुकी सामन्याला कुठेतरी वेगळी दिशा देईल. काय अप्रतिम प्रयत्न. राज जाधवची झेल होणं खूप गरजेचं होतं जरूर. रोहित चांगली गोलंदाजी करेल. रोहितचा पहिल्या चेंडूला प्रत्युत्तर आणि 1 धाव मिळेल. फक्त एक चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. रोनी होता, चांगली फिल्डिंग रोनीचा मला मैदानावर पाहायला मिळते. तोच 5 बॉल आणि तोच पहिल्या चेंडूवर विकेट संपादन करून देईल का, टाळ्या करून होतील आणि अप्रतिम विकेट प्राप्त केले. रोहितसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. राज जाधवला विकेट घेणं म्हणजे खूप कठीण काम होतं आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली राज जाधवची. रोहित राजची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजी मार्कवर लक्ष मानलं. 1 चेंडू बाकी. या फटक्यावर मोठा फटका येणे गरजेचं होतं. जेलचे प्रयत्न, जेल होईल का, जेल नाही. रोहित तिथे चांगली फिल्डिंग करून करतो. 2 धावा पूर्ण, 2च धावा मिळतील. अप्रतिम येणारे चेंडू असतील.
18 चेंडू 32चा समीकरण आपल्याला पाहायला मिळते. सुद्धा तितक्या ताकदीची गोलंदाजी मानली जाते, कारण की शेतीसारखा गोलंदाज येतो नियंत्रित टप्प्यावर गोलंदाज. कारण सोपान मात्रेसाठी कठीण गोलंदाज नाही, कारण की सोपान मात्रे वन मॅन शो वन मॅन आर्मी अशी भूमिका सातत्याने त्याची आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. सोपान मात्र आपण पाहू शकता पहिला चेंडू विरकावून दिला आणि चेंडू जाईल सीमा पार षटकार. सोपान मात्र आज होताना पाहायला मिळतो मैदानावर. तसेच आम्हाला सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावरती काय आपल्यातून दुसरा चेंडू देखील येईल आउट ऑफ द पार. चेंडू जाईल सीमा पार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. टपली शॉट आपल्याला पाहायला मिळाला सोपान मात्रेचा. खूप दिवसानंतर हा टपली शॉट पाहायला मिळाला. या फटक्यांसाठी सातत्याने सोपान मात्रेला ओळखला जातो बरोबर आणि तोच तो फटका आला सोपानच्या बॅटमधून. षटकार कर्णधार काय आज मात्र मानव जिंकून घेतला आणि सोपान मात्रेच्या बॅटमधून ऍक्टिंगची संधी तिथे सोपान मात्रेची विकेट आपल्याला चुका कुठे ना कुठे चुका आणि चुका झाला. दोन्ही संघांच्या पाच वेळेस येणारा हा तिसरा षटकार. आता मात्र कुठेतरी सोपान मात्र आज होताना पाहायला मिळतो सलगचा तिसरा षटकार. अप्रतिम फटकेबाजी सोपान मात्रेच्या बॅटमधील षटकार आणि षटकारच पाहायला मिळतात. सोपान मात्रेचा आज लकेट देखील येईल. आता मात्र सोपान मात्र थांबायला तयार नाहीये. हा चौथा येतो सोपान मात्रेच्या बॅटमधून सलगचा हा षटकार आणि षटकार. फटकेबाजी पाहायला मिळते. सोपान मात्र नावाचा हा गोलंदाज काय हा देखील येईल. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होता आणि होते की काय आणि 5वा षटकार जरूर आलाय. 5 चेंडू आहेत, एक नो बॉल आणि एक 5 षटकार. चुकले कुठं नो बॉल टाकला तिथे चुकले बघा तुझं. आता मात्र एक धावेची गरज अगदी एक धाव. आता मात्र फलंदाजाला परतावे लागेल परंतु पहिल्या ओव्हरमध्ये काय आपल्यातून पहिल्या ओव्हरमध्ये बालकृष्ण भोटीला 5 षटकार टाकून सामना विजय करून दिलाय. सोपान मात्र एकदा बॅटवरती लढवून आला पाहिजे. अप्रतिम फलंदाजी सोपान मात्र गिरवल्या. मिराज शाही यांना फलंदाज मिराज एक धावेची गरज अवघ्या एक धाव. नीरज पाटील षटकाराने सामना संपवला तर गुरुनाथ कणेकर यांच्याकडून 100 रुपयाचे भारतीय आणि हा चेंडू बाईकच्या स्वरूपाचा एकच धाव. जा तो पण जा. चला मित्रांनो फायनल झाली. सगळ्या गावातल्याच टीमा होत्या. हारजीत होतंय क्रिकेटमध्ये. तुम्ही मित्रांनो मैदानामध्ये बघितलेच असेल 2 पैलवान उतरतात त्यापैकी एक पैलवान जिंकत असतो आणि कुठेतरी एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही टीमांना शुभेच्छा आहेत कारण की चांगल्या प्रकारे खेळलं. हंटर सातत्याने हंटर बॅट म्हटली तर आज म्हणून तिची ओळख मथुर कडून ती बॅट जी आलेली आहे आणि त्या बॅट मध्ये घेरला लागलाय. बॅटचे मालक राहुल होते दुश्मन यातून देखील म्हणजे आपल्याला पाहायला मिळाला 10,000 खोली पाहायला मिळाली. सोपान मात्र या सामन्याचा सामना विसरलाय. सोपान मात्र या सामन्यावरची ट्रॉफी आपल्याला देण्यात येईल. तर मी विनंती करतो मंगेश जाधव यांच्या हस्ते आपण सोपान मात्रेला सामना 1 नंबर आणि 2 नंबरची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली. अलंकार दादा पाटील यांना आम्ही एक फक्त कॉल केला का आम्हाला दाखवली पाहिजे आणि त्यांनी मोठं मन करून आम्हाला या ट्रॉफी पुरस्कृत करून दिल्या. त्यांचं सहर्ष स्वागत. अर्ध्या तासात आम्हाला या ट्रॉफी पुरस्कृत आणि ट्रॉफी पण किती मोठ्या आहेत बघा. खरं तर खूप मोलाचं योगदान दिलं आणि खरंच त्यांचा आभार मानू. राहुल गोपी या इकडे विष्णू मध्ये तुम्ही देखील तुमच्या इथे सोपा माझ्या मॅनेजमेंट घ्यासाठी या
तर सोपान मात्रेने डेडिकेट केले काका मात्रे यांना ट्रॉफी. तर काका मात्रे तुम्ही देखील आणि सोपान मात्रे आणि विष्णू मात्रे तुम्ही या. म्हणजे खबर पुरस्कृत करणारे आमचे प्रमोद राई घराटे यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. हे दादा मंचावर तुमचं सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षक आम्हाला मंगेश जाधव यांच्याकडून देण्यात आलं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत मानाच्या अंतकरणातून त्यांचं स्वागत करतो. आणि 3 शोध आम्हाला करून बक्षीस कोलर आमचे प्रमोद दादा घराटे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो. असाच प्रेम आमच्यावर राहावं हीच प्रार्थना करतो. तर या सर्व तर अतिथी मान्यवर आमचे विष्णू म्हात्रे यांच्या हस्ते इथे आपण बक्षीस समारंभ आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. या सर्व महेश जाधव असतील तुम्ही देखील या. तुमचं देखील इथे तुमच्या हस्ते इथे बक्षीस समारंभ आम्ही करू. अभिषेक पाटील तुम्ही देखील आम्हाला पूर्ण पाण्याची व्यवस्था अभिषेक पाटीलसाठी टाळ्या जरूर आलं पाहिजे. पूर्ण पाण्याची व्यवस्था अभिषेक पाटीलने केली. आनंद तुम्ही देखील या. सचिन घडून देऊया. बक्षीस समारंभ घडू दे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय ज्यानं चांगले असे झेल पकडला तो आहे जय हुद्दार. या जय हुद्दार काय अप्रतिम गोलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. बेस्ट सुंदर ऑफ द टुर्नामेंटचा प्रात्यक्षिक जाता जय हुद्दारला अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण जोशी यांच्याकडून ब्रँडेड शूज आणि मंगेश जाधव यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळाली. बेस्ट विनर ऑफ द टुर्नामेंटला जय हुद्दार टाळ्या होत्या. यानंतर आपण जाऊया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चांगली गोलंदाजी 4 जण होती. काका होता, भोपळे होता, प्रथमेश होता, रोहित जाधव देखील होता. परंतु त्याला मात करून एकच गोलंदाज ठरला तो म्हणजे हरिराम संघाचा रोहित जाधव. अप्रतिम गोलंदाजी राहिली. काय अफलातून गोलंदाजी राहिली. 9 विकेट ज्यानं 9 विकेट पटकावले आणि आपलं चांगलं प्रदर्शन अरुण जोशी यांच्याकडून ब्रँडेड शूज आणि मंगेश जाधव यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी त्यांना आपण देण्यात येतं. अप्रतिम गोलंदाजी. तर काय सांगशील या सामन्यामध्ये रनरअप ठरलेला संघ राज जाधवचा संघ ते यायचे रनरअप. तर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला. या सामन्यामध्ये त्यानं 184 धावा ठोकल्या आणि 3 विकेट. चांगली फलंदाजी त्याची राहिली. तो म्हणजे सोपान मात्रे अप्रतिम फलंदाजी धन्यवाद म्हणून त्याची ओळख राहिली. त्याला देखील आमचे विष्णू मात्रे यांच्याकडून चांगली भूमिका सोपान मात्रेची राहिली. आपलातून फलंदाजी राहिली. 5 चेंडू 5 षटकार देखील ठोकण्यात आले. सोपान मात्रे आपण सातत्याने एसपीएल गाजवत होता. तर आपण रनरअप करणारा संघ जाधवचा संघ या नंतर पूर्ण टीम. तर योगेश पाटील या तुम्ही तुमच्या हस्ते रनरअपची ट्रॉफी देण्याची. शिरीषा 11 आणि ऋत्विक 11 हरिग्राम संघ रनरअप या सर्व. आपल्यातून फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी राहिली. मेहनत केली. या सिद्धी जाधवचा हा संघ आपल्याला पाहण्यात आला आणि 2 नंबरचा पारितोषिक जातो राज जाधव. आपल्यातून फलंदाजी गोलंदाजी चांगली राहिली आणि मेहनत केली. 2 नंबरचा पारितोषिक जातो राज जाधवकडे. राज जाधव धावा मारली. यावर्षी राज जाधवने मात्र चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट सोपान मात्रेचा संघ झालाय. तर यार व्हिडिओ पाहायला मिळाला. चॅम्पियन ठरलाय सोपान मात्रेचा संघ. चॅम्पियन सोपान मात्र
अप्रतिम फलंदाजी त्याच्या जोरावर चॅम्पियन ठरला असं सांगत आणि ज्याची आपण आली ट्रॉफी आली मग दादा तुम्ही देखील या तुमच्या हस्ते देखील दिला पाहिजे कुलर आपण वळणार आहात मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या चर्चेची जातो सुपर मातेचा संघ देखील तितकाच ताकदीचा होता सुपर मात्रेचा विचार केला तर 194 रन आणि 3 विकेट घेतल्या आणि 1 विकेटला 5 पॉईंट होता त्याला मात करून मानकरी ठरलाय 184 धावा आणि 5 विकेट घेऊन राज जाधव धावा वाढव धावा वाढवल्या आणि राजची तितकी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राजशी संपर्क साधू तर राज जाधव आपण खूप मेहनत केली आणि सिरीज साठी जीव काढला आपण काय सांगाल बॉल राज तर नक्कीच आम्ही सिरीज साठी केलंच ना पहिली गोष्ट म्हणजे आमची टीम नक्कीच टीमसाठी गेलो आणि सिरीज मला भेटली तर याच्यामध्ये पूर्ण टीमचा वाटा आहे तर नक्कीच मी बोलान राहुल भोटे मी कॅप्टन होत नव्हतो तर राहुल भोटे बोलला तू का कॅप्टन होत नाही ते बोलले होते मला नावात होतं तुझ्याकडे काय असं लोक बोलत होते आणि माझ्याकडे काय करून दाखवलं नाही नक्कीच राहुल भोटेचे सुद्धा धन्यवाद ते बोलले होते मागच्या वर्षी बोलले होते तुझ्यामध्ये काय तू कॅप्टन कशाला होते आणि नक्कीच त्याला मी करून दाखवले धन्यवाद निश्चितच अप्रतिम फटकेबाजी आपल्याकडे बाळगली आणि या टुर्नामेंट बद्दल काय सांगाल टुर्नामेंटचा विचार केला तर सर्वांनी खूप मेहनत घेतली तर पाहायला गेलं तर नक्कीच राहुल भोटे असतील चपल मात्र असतील प्रदीप गरज असतील तसेच रोहित गरज आणि तेंडुलकर तसे धनुष भोटी रिगन भोटी विशाल भोटी असे सर्व यंगस्टर खेळाडू होते खूप चांगलं आयोजन झालं आणि ही स्पर्धा पाहायला ग्राउंड नेहमी याचे सुद्धा धन्यवाद देतो त्यांनी आपल्या इथे ग्राउंड उपलब्ध केला आणि जय महाराष्ट्र आणि धन्यवाद इथे कोणाला काय प्रॉब्लेम असेल काही कोणत्या सिरीज साठी गोलंदाज साठी इथे पूर्ण त्याची केलेली आहे अर्धा तास आपण त्यांना देऊ बिंदास या आणि विचारा धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र आणि अनिकेत मला यावर्षी आपण काही मेहनत पाहायला मिळाली अवघ्या 4 तासात आपण ही स्पर्धा उपलब्ध करून दिली खरं तर तुमचा आभार मानतो आम्ही पण सतत तुम्हाला दिला परंतु खरा सिंहाचा वाटा असेल तर अनिकेत कोंडिलकर असेल तर अनिकेत कोंडिलकर यावर्षी आपण घाई झाली याच्या पुढच्या वर्षी आपण काय मेसेज द्याल एकच असेल माझा पुढल्या वर्षी सिरीज हा सिक्रेट असेल आणि फलंदाज गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या 3 सायकल दिसतील तुम्हाला एवढंच बोलेन धन्यवाद निश्चितच या वर्षी 4 तासात इतके गेले तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच आणि आज रोहित गरज असतील प्रसाद पाटील धनंजय गोपी यांनी सर्वांनी खूप मेहनत केली आणि विशाल असेल नीरज असेल भीट्याचं तर गेलं तितकं त्यांनी एक फोनवर आम्हाला फुल सपोर्ट दिला आणि सिद्धी जाधवशी आम्ही जो सिद्धी जाधव आपण काय बोला मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जो आयोजन केलाय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं दिसतोय कारण आयोजनातून थोडा ताळमेळ नव्हता आणि ती धुरा सांभाळली अंकित कोंडिलकर आणि त्याचे सहकारी असतील रोहित गळत वगैरे त्यांनी खूप चांगलं असं आयोजन केलंय खरंच आम्हाला आनंद वाटला असा लवकरात लवकर आयोजन करणं सोपं नव्हतं पण ते एका दिवसात मंडप बघणं आणि सर्व मिळून आणणं हे सोपं नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं खरंच त्यांचं खूप धन्यवाद मानतो मी रोहन भोपे असतील तर संकेत असतील विशाल भोपे असतील धनु भोपे असतील सर्व गावातले मेंबर त्यांनी सपोर्ट केला प्रताप घोरत यांचं खरंच मी शब्दसुमनाने स्वागत करतो की त्यांनी खूप चांगलं असं आयोजन केलं आणि पुढच्या वर्षी ते नक्कीच चांगलं आयोजन करतील आणि त्यांना आमचं सहकार्य असतो आणि असणारच पुढे निश्चितच सिद्धी जाधव खरंच मनापासून आभार तुमचे तुम्ही देखील आम्हाला खूप सपोर्ट केला तुमचं देखील सहर्ष स्वागत आणि
कमी आणि पुढच्या वर्षी ट्रिपलचं सुद्धा आयोजन आपल्याला दमदार पाहायला मिळेल HPLचा 100% हे नेते आमचे जय हिंद जय महाराष्ट्र. आणि कुठला काय आंबा का कंप्लीट कोण घे रे ते कोणी